बात 2 करने जा रहे हैं। तो पिछले कक्षा में आपने देखा था कि ईमानदारों के सम्मेलन में लेखक हरिशंकर प्रसाद जी के बारे में और उनके लेखक परिचय हुआ, पाठ का आशय भी हुआ और शब्दार्थ भी हुआ। ये सब होने के बाद हम पाठ की ओर गए थे और वहां पर ईमानदारों के सम्मेलन में है, ये एक व्यंग्य रचना है, इसका भी हमने परिचय प्राप्त किया। और ईमानदारों के सम्मेलन में ईमानदारों की किस तरह स्वागत होती है उसे भी हमने देख लिया, और फूल मालाएं, और बाद में होटल में जाने के बाद और वहां पर 30-35 प्रतिनिधि ठहरे थे और उसके कमरे में 3 प्रतिनिधि ठहरे थे, ये भी देखे थे आप। हरिशंकर प्रसाद जी शानदार सम्मेलन किया, वहां पर भाषण किए और उसके बाद उनके चप्पल चोरी हो गए। चप्पल चोरी की होने के बाद एक ईमानदार डेलीगेट आकर उसको समझाने लगे, मगर जो समझा रहे थे उसी ने उसका चप्पल पहना था, ये भी देख लिया आपने। और उनका चप्पल होने के बाद चादर भी गायब हुआ था। और उसके बाद हमने उसका बैठक में जाते समय उन्होंने धूप का चश्मा ढूंढा था, वो भी नहीं मिला था, वो भी गायब हुआ था। और मगर धूप का चश्मा तो उन्हीं की कमरे में जो ठहरे थे उसी का एक व्यक्ति मुंह से पहना था, वो भी हमने देख लिया। और बाद में चश्मा गया और कंबल भी गया, और इसलिए इसे सब देखकर स्वागत समिति के मंत्री भी आए, कार्यकर्ताओं को डांटने लगे। कार्यकर्ताओं को डांटने के बाद समिति के मंत्री स्वागत समिति मंत्री ने कहा कि पुलिस को बुलवाएंगे, इस तरह बोले तो मगर हमारे हरिशंकर प्रसाद ने कहा ऐसा हरगिज मत करिए, ईमानदारों के सम्मेलन में पुलिस ईमानदारों की तलाशी ले तो ये बहुत अशोभनीय लगेगी। बाद में उन्होंने नई चप्पलें शेविंग डिब्बा बिस्तर के नीचे दबाकर सोए। और प्रसाद जी घर जाने के लिए तैयार हो गए तो मंत्री ने कहा गाड़ी आने में देर है, इस तरह बताने पर भी हम उस होटल के कोने का ताला लगवाएंगे, आइए एक होटल में खाना खाएंगे, ऐसे बोले तो ताला भी गायब हुआ था। इसलिए हरिशंकर प्रसाद ने बोला आप मुझे रिक्शा बुलवाए, मैं सीधा स्टेशन जाऊंगा, यहाँ नहीं रुकूंगा, क्योंकि यहाँ रहे तो मुझे भी चुरा लिया जाता है। इस तरह ये व्यंग्य रचना आपने देखा। उसके बाद अभ्यास की ओर गए थे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 प्रश्न भी हुआ और 14 भी हुआ था, अब 15 भी हो गए। अब हम 16 इस प्रश्न को अब हम पढ़ाएंगे। अच्छा ठीक है, देखेंगे बच्चों। लेखक अपने पहने के कपड़े सिरहाने दबाकर क्यों सोए? सो लेखಕರು ತಾನು ಪಹನೆ के कपड़े ತಾನು ಹಾಕಿಕೊಳ್ಳುವ ಬಟ್ಟೆಯನ್ನ ತಲೆ ದಿಂಬು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಯಾಕೆ ಮಲಗಿರ್ತಾರೆ? लेखक के कमरे से एक के बाद एक चीज गायब हो रही थी। लेखक के पास अपने कपड़े ही बचे थे, इसलिए रात को लेखक पहने के कपड़े सिरहाने दबाकर सोए ताकि वह चुरा ना जाए। ಸೊ ಯಾಕೋಸ್ಕರ ಅವರು ತಲೆದಿಂಬು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮಲಗ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಸ್ತು, एक उसका चप्पल गायब हुआ और उसका चश्मा गायब हुआ और बिस्तर भी निकाल दिए गए, कंबल भी गायब हुआ। इसी तरह सभी गायब होने के कारण ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ಇನ್ನು ಉಳ್ಕೊಂಡಿದ್ದೇನು ಅವ್ರ ಬಟ್ಟೆ ಅಷ್ಟೇ। ಸೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಬಟ್ಟೆಯನ್ನ ತಲೆದಿಂಬು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮಲ್ಕೋತಾರೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅದನ್ನ ಯಾರು ಕಳ್ತನ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ। अब हम आगे जाएंगे। 16वां प्रश्न नहीं 17वां प्रश्न, लेखक को स्टेशन पर माली की याद क्यों आई? लेखक को स्टेशन पर माली की याद क्यों आई? लेखकರಿಗೆ ಸ್ಟೇಷನ್ ಬಳಿ ಮಾಲಿಯ ನೆನಪು ಯಾಕೆ
बनतु। लेखक को स्टेशन पर माली की याद फूल मालाएं बेचने के लिए आए। ಸೊ ಲೇಖಕರಿಗೆ ಸ್ಟೇಷನ್ ಹತ್ರ ಮಾಲಿಯ ನೆನ್ಪು ಯಾಕೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಹಾಕಿರಲ್ಲ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಹಾರಗಳನ್ನ, ಸೊ ಮಾರ್ಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರಿಗೆ ಅದು ನೆನಪಾಯ್ತಂತೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, लेखक परसाई जी ने कमरा छोड़कर जाने का निर्णय क्यों लिया? ಸೊ ಲೇಖಕ್ ಪರ್ಸಾಯಿ ಅವರು ಕೋಣೆಯನ್ನ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಯಾಕೆ ನಿರ್ಣಯನ ಮಾಡ್ತಾರೆ? ಲೇಖಕ್ ಕಿ ಸಭಿ ವಸ್ತುಯೇ ಚೋರಿ ಹೋಗೈತಿ. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ, ಸೊ ಲೇಖಕರ ಬಳಿ ಇರುವಂತ ಎಲ್ಲಾ ವಸ್ತುಗಳು ಕೂಡ ಕಳ್ತನ ಆಗಿತ್ತು. ताला तक चोरी हो गया था, इसलिए वे कमरा छोड़कर जाने का निर्णय लिया. आगे देखेंगे, सम्मेलन में भाग लेने के लिए लेखक को क्या व्यवस्था की गई? सम्मेಳನದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಲೇಖಕರಿಗೆ ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡಲಾಯಿತು? सम्मेलन में भाग लेने के लिए लेखक को आने जाने का पहले दर्जे का किराया, आवास तथा भोजन की व्यवस्था की गई थी. ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಲೇಖಕರಿಗೆ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಬರುವ ಮತ್ತೆ ಹೋಗುವಂತಹ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಿನ ಹಣ ಮತ್ತೆ ಇರಲಿಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಭೋಜನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಲಾಯಿತು. आगे 20वां प्रश्न, स्टेशन पर फूल मालाएं पहनने पर लेखक ने क्या सोचा? स्टेशन पर फूल मालाएं पहनने पर लेखक ने सोचा कि आसपास कोई माली होता तो फूल मालाएं बेच लेता, क्योंकि उससे पैसा मिल जाता है इसलिए. तो बच्चों आगे देखेंगे, 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए. हाँ, पहला प्रश्न है, लेखक को भेजे गए निमंत्रण पत्र में क्या लिखा गया था? ಸೊ ಲೇಖಕರಿಗೆ ಕಳಿಸಿಕೊಟ್ಟುವಂತಹ ನಿಮಂತ್ರಣ ಪತ್ರದಲ್ಲಿ ಏನು ಅನ್ನ ಬರ್ತಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು देख लीजिए. लेखक को भेजे गए निमंत्रण पत्र में लिखा था, हम लोग इस शहर में एक ईमानदार सम्मेलन कर रहे हैं. आप देश के प्रसिद्ध ईमानदार हैं. हमारी प्रार्थना है कि आप इस सम्मेलन का उद्घाटन करें. हम आपको आने जाने का पहले दर्जे का किराया देंगे तथा आवास, भोजन आदि की उत्तम व्यवस्था करेंगे. आपके आगमन से ईमानदारों तथा उद्यमान ईमानदारों को प्रेरणा मिलेगी. ಸೊ यहाँ पर बताया गया है कि ಲೇಖಕರು ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರಂತಂದ್ರೆ, ಬೇಜೆ ಗए ಪತ್ರದಲ್ಲಿ ಏನಿತ್ತಂತಂದ್ರೆ, हम लोग इस शहर में एक ईमानदार सम्मेलन कर, ನಾವು ಈ ನಗರದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ನೀವು ಈ ದೇಶದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಪ್ರಾಮಾಣಿಕರು. ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಈ ಸಮ್ಮೇಳನ ಬಂದು ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ಮಾಡಿ, ಹಮ್ ಆಪ್ಕೋ ಆನೆ ಜಾನೆ, ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಬರುವ ಮತ್ತೆ ಹೋಗುವಂತ ಮೊದಲನೇ ದರ್ಜೆಯ ಕಿರಾಯ ದೇಂಗೆ, ಸೊ ಹಣವನ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ. ತಥಾ ಆವಾಸ್, ಇರುವ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಭೋಜನ ಆದಿಕ್ಕೆ ಉತ್ತಮ ವ್ಯವಸ್ಥೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಆಪ್ಕೆ ಆಗಮನ ಸೆ ಇಮಾನ್ದಾರ್ ತಥಾ ಉದ್ಯಮಾನ್ ಇಮಾನ್ದಾರಕ್ಕೂ ಪ್ರೇರಣಾ ಮಿಲೆಗೆ. ನಿಮ್ಮ ಆಗಮನದಿಂದ ಪ್ರಾಮಾಣಿಕರು ಮತ್ತೆ ಬಹಳ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರಾಮಾಣಿಕರು, ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರಾಮಾಣಿಕರಿಗೆ ನಿಮ್ಮಿಂದ ಪ್ರೇರಣೆ ಸಿಗತ್ತೆ, ಅದರಿಂದ ಬನ್ನಿ ಅಂತ. तो आगे दूसरा प्रश्न, फूल मालाएं मिलने पर लेखक क्या सोचने लगे? फूल मालाएं मिलने पर लेखक सोचने लगा कि आसपास कोई माली होता तो फूल मालाएं भी बेच लेता. तीसरा प्रश्न है, लेखक ने मंत्री को क्या समझाया? ಸೊ ಲೇಖಕರು ಮಂತ್ರಿಗೆ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ಲೇಖಕ್ ನೆ ಮಂತ್ರಿ ಕೋ ಸಮझाया कि ऐसा हरगिज मत करिए. ಸೊ ಅಂದ್ರೆ ಈ ರೀತಿ ಏನು ಮಾಡಬೇಡಿ. ईमानदारी के सम्मेलन में पुलिस ईमानदारी की तलाशी ले, यह बड़ी अशोभनीय बात होगी. ಏನಂತಂದ್ರೆ ಈ ರೀತಿ ಮಾಡಕ್ ಹೋಗಬೇಡಿ. ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಅವರು ಪ್ರಾಮಾಣಿಕರನ್ನ ಹುಡುಕಾಡೋದು ಇದು ಬಹಳ ಅಶೋಭನೀಯವಾದ ಮಾತು. फिर इतने बड़े सम्मेलन में थोड़ी गड़बड़ी होगी. ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸಮ್ಮೇಳನ ನಡೀತಾ ಇದೆ, ಸ್ವಲ್ಪ ಆಚೆ ಈಚೆ ಆಗೇ ಆಗತ್ತೆ, ನೀವು ಕರೀಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗೆ चप्पलों की चोरी होने पर ईमानदार डेलीगेट ने क्या सुझाव दिया? चप्पलों की चोरी होने पर ईमानदार डेलीगेट ने कहा कि सो ಚಪ್ಪಲಿ ಕಳ್ತನ ಆದ್ಮೇಲೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಡೆಲಿಗೇಟ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, देखिए ನೋಡಿ, ಚಪ್ಪಲಿ एक जगह नहीं उतारना चाहिए. ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಚಪ್ಪಲಿಯನ್ನು ಒಂದು ಜಾಗದಲ್ಲಿ ಬಿಡಬಾರದು. एक चप्पल यहाँ उतारिए तो दूसरी 10 फीट दूर. ಏನಂತಾರೆ, ಒಂದು ಚಪ್ಪಲಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬಿಡಿ, ಇನ್ನೊಂದು ಚಪ್ಪಲಿಯನ್ನ 10 ಹೆಜ್ಜೆ ದೂರವನ್ನ ಬಿಡಿ. तब चप्पलें
ಚೋರಿ नहीं होती, ಅವಾಗ ಚಪ್ಪಲಿ ಕಳ್ತನವಾಗದಿಲ್ಲ. ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಆಲ್ ಜಿತನೆ ಅಂದ್ರೆ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಿರ್ತಾರಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಅವರ ಅನುಭವಕ್ಕೆ ಯಾರಾದ್ರೂ ಅವರ ಚಪ್ಪಲಿನ ಕಳ್ತನ ಮಾಡಿದ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಅವ್ರು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಚೀಲದಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಕಟ್ಟಿರ್ತಾರಲ್ಲ ಅಲ್ಲಿಗಾರು ಕೊಡ್ತಾರೆ. ಅಕಸ್ಮಾತ್ ಅಲ್ಲಿ ಆ ರೀತಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದ್ ಸತಿ ಅನುಭವ ಆಗಿರೋರು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಒಂದ್ ಚಪ್ಪಲಿನ ಒಂದ್ ಕಡೆ ಬಿಟ್ಟು ಇನ್ನೊಂದ್ ಚಪ್ಪಲಿನ 10 ಇಂಚು ದೂರದಲ್ಲೇ ಬಿಡೋದು. ಅನುಭವ ಆಗಿದ್ರೆ ಹಂಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡಿ. 10 ಫೀಟ್ ದೂರ, 10 ಇಂಚು ದೂರ ಇಡ್ಬೇಕು, 10 ಹೆಜ್ಜೆ ದೂರ ಇಡ್ಬೇಕು. ತಬ್ ಚಪ್ಪಲೆ ಚೋರಿ नहीं होती, ಅವಾಗ ಚಪ್ಪಲಿ ಕಳ್ತನವಾಗೋದಿಲ್ಲ. ಏಕ್ ಹಿ ಜಗ ಹೋಗಿ ತೋ ಕೋಯಿ ಭಿ ಪಹನ್ ಲೇಗಾ, ಒಂದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ಇದ್ರೆ ಯಾರಾದ್ರೂ ಹಾಕಿಕೊಳ್ತಾರೆ. मैंने ऐसा ही किया था, ನಾನು ಹಾಗೆ ಮಾಡಿದ್ದೆ. अगला प्रश्न, लेखक ने कमरा छोड़कर जाने का निर्णय क्यों लिया? सो लेखकರು ಕೋಣೆಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗಕ್ಕೆ ಯಾಕೆ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿದ್ರು? आपने एक वाक्य में उत्तर लिख के भी देखे थे, सो यहाँ पर देख लीजिए. लेखक ने कमरा छोड़कर सीधा स्टेशन जाने का निर्णय लिया क्योंकि चीजें तो सब चुरा ली गई, ताला तक चोरी में चला गया था, अब लेखक ही बचा था, सो ಅದರಿಂದ ನಾನೇ ಉಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. वह सोचता है कि अगर वहाँ रुका तो वहाँ भी चुरा लिया जाएगा, ಅವ್ರನ್ನು ಕೂಡ ಕಳ್ತನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿ ಕಿ ಬೇಯಿಮಾನಿ ಕಹಾ ದಿಖಾಯಿ ದೇತಿ ಹೈ, ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಲ್ಲಿ ಕಾಣುತ್ತೆ, ಅಥವಾ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿ ಕಿ ಬೇಯಿಮಾನಿ ಕೈಸೆ ವ್ಯಕ್ತ ಹುಯಿ ಹೈ, ಸೊ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಎಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ವ್ಯಕ್ತಗೊಂಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. मुख्य अतिथि की बेईमानी यहाँ दिखाई देती है कि जहाँ वे सबकी तलाशी करवाना चाहता है और स्वागत समिति के साथ अच्छे होटल में खाना खाना चाहते हैं. सो ಏನಂತಂದ್ರೆ मुख्य अतिथि की बेईमानी यहाँ दिखाई देती है कि जहाँ सबकी तलाशी, ಎಲ್ಲರೂ ಹುಡುಕ ಕೇಳೋದು, ಮತ್ತೆ ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿಯವರು ಹಚ್ಚ ಹೋಟೆಲ್ ಒಳ್ಳೆ ಹೋಟೆಲಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡಿಸ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳೋದಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಹಾಗೆ लेखक ईमानदारों के सम्मेलन के लिए दूसरे दर्जे में क्यों जाना चाहते थे, ಯಾಕೆ ಇನ್ನೊಂದು ದರ್ಜೆಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಅನ್ಕೊಂತಾರೆ? लेखक को ईमानदारों के सम्मेलन में जाना था, उस सम्मेलन के आयोजकों ने उन्हें पहले दर्जे का किराया देने की बात कही थी, पर लेखक दूसरे दर्जे में जाना चाहते थे क्योंकि इससे 150 ರೂಪಾಯಿ ಬಸ್ತೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ 150 ರೂಪಾಯಿ ಉಳಿತಾಯ ಆಗತ್ತೆ ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ಸೆಕೆಂಡ್ ಕ್ಲಾಸ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಿನ ಅಮೌಂಟ್ ಅನ್ನು ತಗೊಳ್ಬೇಕು ಅನ್ಕೊಂತಾರೆ. अगला प्रश्न, ईमानदारों के सम्मेलन में लेखक के कौन से सामान गायब हुए? ನೋಡಿ ಇದೇ इंपॉर्टेंट. सम्मेलन के पहले दिन लेखक की चप्पलें और एक चादर गायब हुई, दूसरे दिन 2 और चादरें और चश्मा गायब हुए, तीसरे दिन ताला और कंबल गायब हुआ. इस तरह एक के बाद एक चीज गायब हो रही थी. अगला प्रश्न, संदर्भ के साथ स्पष्ट करो. अब मैं बचा हूं, अगर रुका तो मैं ही चुरा लिया जाऊंगा. ये संदर्भ के साथ लिखना है. ईमानदारों के सम्मेलन में लेखक की जब चप्पलें, चादर, चश्मा तथा ताला और कंबल ही गायब हो गए तब वे नाराज होकर बिना स्वागत समिति के साथ भोजन कर जाने लगे. जब मंत्री ने उन्हें रुकने की प्रार्थना की तब वे कहने लगे, अब मैं बचा हूं, अगर रुका तो मैं ही चुरा लिया जाऊंगा. ನಾನು ಉಳ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ನನ್ನೇ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. आगे 4-6 वाक्यों में उत्तर लिखिए. प्रश्न 1, लेखक के धूप का चश्मा खो जाने की घटना का वर्णन कीजिए. धूप का चश्मा ಗಾಗಲ್ ಅಂದ್ರೆ ಕನ್ನಡಕ ಹೆಂಗೆ ಕಳ್ತನ ಆಗತ್ತೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ವರ್ಣನೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. लेखक दूसरे दिन बैठक में जाने के लिए धूप का चश्मा खोजने लगे तो नहीं मिला. चाय की छुट्टी में एक सज्जन आए, कहने लगे बड़ी चोरियां होने लगी है, देखिए आपका धूप का चश्मा ही चला गया, या धूप का चश्मा लगाए थे. पहले दिन यहाँ उनके पास नहीं था, वह लेखक का ही चश्मा था, वह लेखक का चश्मा लगाए इत्मीनान से बैठा था. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಯಾರು ಅವರಿಗೆ ಸಾಂತ್ವನ ಕೊಡಕ್ ಬರ್ತಾರಲ್ಲ ಅದೇ ವ್ಯಕ್ತಿ ಇವರ ಕನ್ನಡಕವನ್ನ ಹಾಕೊಂಡು ಇದ್ರು.
ಅದಲ್ಲಿಗೆ ಆ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿನೇ ಅದನ್ನ ಕಳ್ತನ ಮಾಡಿದ್ದು. अब दूसरा प्रश्न, मंत्री तथा कार्यकर्ताओं के बीच में क्या वार्तालाप हुआ? ಮಂತ್ರಿ ಮತ್ತು ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ಮಾತುಕತೆ ನಡೆಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, मंत्री कार्यकर्ताओं को डांटने लगे, तुम लोग क्या करते हो, तुम्हारी ड्यूटी यहाँ है, तुम्हारे रहते चोरियां हो रही है, यहाँ ईमानदारों का सम्मेलन है, बाहर यहाँ चोरी की बात फैली तो कितनी बदनामी होगी। कार्यकर्ता ने कहा, हम क्या करें, अगर सम्मानीय डेलीगेट यहाँ वहां जाए तो क्या हम उन्हें रोक सकते हैं? तब मंत्री ने गुस्से में कहा, मैं पुलिस को बुलाकर यहाँ सबकी तलाशी करवाता हूँ। एक कार्यकर्ता ने कहा, तलाशी किनकी करवाएंगे? आधे के लगभग डेलीगेट तो किराया लेकर दोपहर को ही ವಾಪಸ್ ಚಲೆ ಗए. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮಂತ್ರಿ ಮತ್ತೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವ ವಾರ್ತಾಲಾಪ ನಡೆಯುತ್ತೆ, ಸೊ ಇದ್ಯಾಕೆ ಹಿಂಗ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನೆಲ್ಲ ಕೇಳಿದಾಗ, ಸೊ ನಾವೇನ್ ಮಾಡೋದು ಏನಂದ್ರೆ ಇಮಾನ್ದಾರ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಪ್ರತಿನಿಧಿ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡೋದು ಅಂತ. ಸರಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಚೆಕ್ ಮಾಡಿ ಅಂತಾಗ ಇನ್ಯಾನ ಚೆಕ್ ಮಾಡೋದು, ಅರ್ಧಕ್ಕರ್ಧ ಜನ ಹಣವನ್ನ ತಗೊಂಡು ಅವ್ರು ಹೋಗಾಯ್ತು ಅಂತ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಇದೇ ಅವರ ಮಾತುಕತೆ. आगे तीसरा प्रश्न, सम्मेलन में लेखक को क्या क्या अनुभव हुए, संक्षेप में लिखिए. ಸೊ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಲೇಖಕರಿಗೆ ಯಾವ ಯಾವ ಅನುಭವ ಆಗುತ್ತೆ ಅದನ್ನ ಸಂಕ್ಷೇಪದಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು. लेखक ईमानदार सम्मेलन में मुख्य अतिथि के नाते आए थे. स्टेशन पर उनका भव्य स्वागत हुआ. उन्हें एक होटल के बड़े कमरे में ठहराया गया था. पहले पहले उन्हें अपनी नई चप्पलें खोने का अनुभव हुआ. जिस डेलीगेट ने उनकी चप्पलें चुराई थी वही महाशय लेखक को सुझाव देने लगे. कमरे से उनकी चादरें गायब थी, उनका धूप वाला चश्मा गायब हुआ, किसी का ब्रीफकेस चला गया था. लेखक को अंतिम अनुभव यह हुआ कि उसके कमरे का ताला ही चुरा लिया गया. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಲೇಖಕರಿಗೆ ಏನೇನು ಅನುಭವ ಆಗತ್ತೆ ಅದನ್ನ ಸಂಕ್ಷೇಪದಲ್ಲಿ ಬರೀರಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಸಂಕ್ಷೇಪವಾಗಿ ಬರಿಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ, ಸೊ ಈ ಮಂದಾರಂಕ ಸಮ್ಮೇಳನ ಹರಿಶಂಕರ್ ಪರ್ಸಾಯನ್ನ ಬರಕ್ ಕೇಳಿದ್ಮೇಲೆ ಅವ್ರನ್ನ ಅದ್ಭುತವಾದ ಹೂಮಾಲೆಗಳನ್ನ ಹಾಕ್ತಾ ಅವ್ರನ್ನ ಆಹ್ವಾನವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಾಡಾದ್ಮೇಲೆ ಅವರು ಬರ್ತಾರೆ, ಒಳ್ಳೆ ಹೋಟೆಲ್ ಅನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ. ಸೊ ಹೋಟೆಲ್ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಮೇಲೆ ಅವರು ಒಂದು ಭಾಷಣ ಮಾಡಿ ಬಂದಾದ್ಮೇಲೆ ಸೊ ಅವರ ಚಪ್ಪಲಿ ಕಳ್ತನ ಆಗತ್ತೆ. ಸೊ ಚಾದरे गायब हो गए और कंबली गायब माया ಆಗತ್ತೆ, चश्मा गायब हुआ और किसी कोने में ब्रीफकेस गायब हुआ और अंतिम में ताला तक चुरा लिया गया. ಸೊ ಅದರಿಂದ ಇದಿಷ್ಟನ್ನು ಕೂಡ ಇವರ ಅನುಭವದಲ್ಲಿ ನಾವು ಬರಿಬೇಕು. कन्नड़ या अंग्रेजी में अनुवाद कीजिए. अगर आप कन्नड़ मीडियम के बच्चे हैं तो कन्नड़ में लिख सकते हैं, या आप अंग्रेजी मीडियम के बच्चे हैं तो अंग्रेजी में भी लिख सकते हैं या कन्नड़ में भी लिख सकते हैं, आपकी मर्जी. अच्छा ठीक है, शुरू करेंगे. हम आपको आने जाने का पहले दर्जे का किराया देंगे. इसको कन्नड़ में कैसे लिखते हैं बच्चों? ನಾವು ನಿಮಗೆ ಬಂದು ಹೋಗುವ ಮೊದಲನೇ ದರ್ಜೆಯ ಪ್ರಯಾಣ ದರ ಕೊಡುತ್ತೇವೆ. We will give you to and fro first class fare. ಫೇರ್ ಅನ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ, ಹಣವನ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ. दूसरा, स्टेशन पर मेरा खूब स्वागत हुआ. ಸ್ಟೇಷನ್ ಬಳಿ ನನ್ನಂತೂ ಬಹಳ ಅದ್ದೂರಿಯಾದ ಸ್ವಾಗತ ಆಯ್ತು. ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ದಾಣದಲ್ಲಿ ನನಗೆ ಅದ್ದೂರಿಯಾದ ಸ್ವಾಗತ ಮಾಡಲಾಯಿತು. I got a grand welcome at the station. I got a grand welcome at the station. तीसरा प्रश्न, देखिए चप्पलें एक जगह नहीं उतारनी चाहिए. इसको कन्नड़ में ನೋಡಿ ಚಪ್ಪಲಿಗಳನ್ನು ಒಂದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ಬಿಡಬಾರದು.
अंग्रेजी में प्लीज सी बोथ द स्लीपर्स शुड नॉट बी केप्ट इन वन प्लेस। आगे जाएंगे। अगला प्रश्न ये अच्छा है, देख लीजिए। अब मैं बचा हूं, अगर रुका तो मैं ही चुरा लिया जाऊंगा। ಈಗ ಉಳಿದಿರುವುದು ನಾನೊಬ್ಬನೇ, ಒಂದು ವೇಳೆ ನಾನು ಇಲ್ಲೇ ಇದ್ದರೆ ನಾನೇ ಕಳುವಾಗಬಹುದು ಅಥವಾ ನನ್ನನ್ನೇ ಕಳ್ಳತನ ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಐ ಆಮ್ ಲೆಫ್ಟ್ ನೌ, ಇಫ್ ಐ ಸ್ಟೇ ಹಿಯರ್ ಇವನ್ ಐ ವಿಲ್ ಬಿ ಸ್ಟೋಲನ್। अगला प्रश्न, पांचवा प्रश्न। अब वहां एक जोड़ी फटी पुरानी चप्पलें बची थी। ಆಯ್ತಾ, ಈಗ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಜೊತೆ ಹರಿದ ಹಳೆಯದಾದ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಉಳಿದಿದ್ದವು. Now just one pair of torn old slippers was left there. अनुरूपता। हाँ, पहला दिन क्या गायब हुआ था? चप्पलें गायब थी। दूसरे दिन पता नहीं। तीसरे दिन कंबल गायब था। चौथे दिन पता नहीं। रिक्शा 3 पहियों का वाहन, साइकिल पता है। रेलगाड़ी, पटरी, हवाई जहाज पता नहीं, है ना। तो अच्छा ठीक है, आप उत्तर बता देंगे। पहला दिन चप्पलें गायब थी, दूसरे दिन चादरें गायब थी, तीसरे दिन कंबल गायब था, चौथे दिन थाला गायब था। रिक्शा 3 पहियों का वाहन, साइकिल 2 पहियों का वाहन, रेलगाड़ी, पटरी, हवाई जहाज, हवा मार्ग। अच्छा ठीक है, अब आ गए हैं प्रेरणार्थक क्रिया रूप लिखिए। मूल क्रिया यहाँ पर दिए गए हैं। आपको प्रथम प्रेरणार्थक रूप लिखना है और द्वितीय प्रेरणार्थक रूप को भी लिखना है। अच्छा ठीक है, देखेंगे कौन सा प्रश्न दिया गया है। ठहरना, धोना, देखना, लौटना, उतरना, पहनना, ये 6 दिए गए हैं। प्रथम और द्वितीय प्रेरणार्थक रूप के लिए ठहरना, ठहराना, ठहरवाना, धोना, धुलाना, धुलवाना, देखना, दिखाना, दिखवाना, लौटना, लौटाना, लौटवाना, उतरना, उतराना, उतारना, उतरवाना, पहनना, पहनाना, पहनवाना, अगर करना, कराना, करवाना, सोना, सुलाना, सुलवाना, ऐसे लिखना है। आगे देखेंगे बच्चों। बहुवचन रूप लिखिए। एक वचन के लिए बहुवचन, बहुवचन के लिए एक वचन लिखना है। तो आइए देखेंगे। कपड़ा सिर्फ बहुवचन रूप लिखने के लिए बताए गए हैं। यहाँ पर कपड़ा, ये सब एक वचन रूप है। कपड़ा, चादर, बात, डिब्बा, चीज, है ना। तो इसके लिए बहुवचन रूप क्या है? कपड़ा के लिए कपड़े, चादर, चादरें, बात, बातें, डिब्बा, डिब्बे, चीज, चीजें, वस्तु, वस्तुಗಳು, डब्ब, डब्बಗಳು, ಮಾತು, ಮಾತುಗಳು, चादर, चादरें, कपड़ा, कपड़े। हाँ, रिक्त स्थान भरिए। देखेंगे एक एक प्रश्न को देखेंगे। हम लोग इस शहर में एक डांस सम्मेलन कर रहे हैं। मेरी चप्पलें डैश थी। तीसरा, वहां मेरा चश्मा लगाए डैश से बैठे थे। फिर इतने बड़े सम्मेलन में थोड़ी डैश होगी ही। अब हम शुरू करेंगे। हम लोग इस उत्तर को बताते उस रिक्त स्थानों को भर्ती करेंगे।
हम लोग इस शहर में एक ईमानदारी सम्मेलन कर रहे हैं। मेरी चप्पलें डैश थी, मेरी चप्पलें गायब थी। वहां मेरा चश्मा लगाए डैश से बैठा था, इत्मीनान से बैठा था। फिर इतने बड़े सम्मेलन में थोड़ी ही गड़बड़ी होगी ही। आगे विलोम शब्द आगमन, रात, जवाब, बेचना, सज्जन। इसके लिए विलोम शब्द लिखना है। आगमन के लिए निर्गमन, रात दिन, जवाब सवाल, बेचना खरीदना, सज्जन दुर्जन। हाँ, यहाँ पर आइए देख लीजिए, ये तो चित्र है। चित्र देखकर कहानी रचिए और उसके लिए एक उचित शीर्षक देने के लिए बताए गए हैं। हाँ, सो यहाँ पर एक ऑटो है, ऑटो में एक व्यक्ति बैठा है और यहाँ पर एक ब्रीफकेस है और एक व्यक्ति है, उसके पास एक बैग है। और यहाँ पर एक ऑटो है, ब्रीफकेस है और यहाँ पर एक व्यक्ति खड़ा है और फोन रखा है। और यहाँ पुलिस है और ये व्यक्ति है, ब्रीफकेस बैग इसका है और ये व्यक्ति है। इसको देखते ही हमको क्या समझ में आता है? इस चित्र को देखने से आप क्या कहानी रचा सकते हैं? हाँ, आपको बहुत ही अच्छी तरह से सोचना है, सोचकर लिखना है। हाँ, मैं यहाँ पर एक शीर्षक बता रही हूँ, मगर आप अगला कोई शीर्षक भी दे सकते हैं। देखेंगे शीर्षक, ಆಟೋ ಚಾಲಕಿ ಇಮಾನ್ದಾರಿ ಅಥವಾ ಇಮಾನ್ದಾರ್ ಆಟೋ ಚಾಲಕ. ಆಟೋ ಚಾಲಕನ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಅಥವಾ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಆಟೋ ಚಾಲಕ. ನೀವು ಬೇರೆ ಇನ್ನೇನಾದರೂ ಬರೀಬಹುದು. ಹಾ, ಕಬ್ಬನ್ಪೇಟ್ में ಮುರಳೀಧರ್ ನಾಮಕ್ एक व्यक्ति है. ಕಬ್ಬನ್ಪೇಟೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಮುರಳೀಧರ ಎನ್ನುವಂತ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದಾನೆ. उसका एक ऑटो है, ಒಂದು ಆಟೋ ಇದೆ. वह प्रतिदिन ಆಟೋ ಚಲಾಕರ್ अपना गुजारा करता है. ಸೊ ತನ್ನ ಪ್ರತಿದಿನ ತನಗೆ ಅಂದ್ರೆ ಆಟೋವನ್ನು ಓಡಿಸ್ಬಿಟ್ಟು ತನ್ನ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸ್ತಿದ್ದ. ಮುರಳೀಧರ್ ಹಮೇಶಾ अपने सवारियों से अच्छा बर्ताव करता है. ಮುರಳೀಧರ್ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ತನ್ನ ಸವಾರರ ಜೊತೆ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಾಗಿ ನಡ್ಕೊಂತಿದ್ದ. किराए के लिए कभी किसी से वाद विवाद नहीं करता. ಹಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಯಾರ ಬಳಿನೂ ಕೂಡ ವಾದ ವಿವಾದವನ್ನು ಅವನು ಮಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. आज वह मेजेस्टिक से राजाजीनगर जा रहा था. ಸೊ ಅವನು ಇವತ್ತು ಮೆಜೆಸ್ಟಿಕ್ ನಿಂದ ರಾಜಾಜಿನಗರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿದ್ದಂತೆ. उसके ऑटो में एक पढ़ा लिखा बाबू सवार हुआ. ಸೊ ಅವನ ಆಟೋದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಓದಿ ಬರೆದಿರುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಆ ಆಟೋದಲ್ಲಿ ಕೂರ್ತಾನೆ. उसके पास 2-3 सामान थे. ಅವನ ಬಳಿ 2 ಅಥವಾ 3 ಸಾಮಾನುಗಳು ಇದ್ವು. जब वह राजाजी नगर पहुंचा तो गड़बड़ में 2 सामान लेकर उतर गया. ಸೊ ಅವನು ರಾಜಾಜಿ ನಗರಕ್ಕೆ ಇಳಿದ ತಕ್ಷಣನೇ ಅವನು ಬಹಳ ತುಂಬಾ ಏನೋ ಒತ್ತಡದಲ್ಲಿ ಇದ್ದಂಗೆ ಇತ್ತು. ಅವನು 2 ಸಾಮಾನು ತಗೊಂಡು ಕೆಳಗಡೆ ಇಳಿತಾನಂತೆ. और ಆಟೋ ಚಾಲಕ ಕಿರಾಯ ದೇಕರ್ ಚಲಾ ಗಯಾ. ಆಟೋ ಚಾಲಕನಿಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಅವನು ಕೇವಲ 2 ವಸ್ತುನ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾನಂತೆ. जो ही मुरलीधर ऑटो घुमा रहा था तो उसे पता चला कि उस सवारी बाबू ने अपना ब्रीफकेस ऑटो में ही छोड़ दिया है. ಸೊ ಮುರಳೀಧರ್ ಆಟೋವನ್ನು ಇನ್ನೇನು ಹೊರಡಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋಷ್ಟೊಳಗಡೆ ಅಂದ್ರೆ ಮುಂದೆ ಹೋಗಾದ್ಮೇಲೆ तो उसे पता चला, ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಆ ಸವಾರಿ ಮಾಡ್ತಿದ್ನಲ್ಲ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಬ್ರೀಫ್ ಕೇಸನ್ನ ಆಟೋದಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾನೆ. तुरंत वह पुलिस थाने पहुंचा. ರಾಜಾಜಿನಗರದಲ್ಲಿ ಇಳ್ಕೊಂಡ ವಿನಃ ರಾಜಾಜಿನಗರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ಬೇಕಲ್ವ. ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಕೊಡ್ಬೋದಾಗಿತ್ತು, ರಾಜಾಜಿನಗರಕ್ಕೆ ಆ ಜಾಗಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಕೊಡ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಬಟ್ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋದ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಇವನು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಆಟೋ ಚಾಲಕ, ऑटो में तुरंत वह पुलिस थाने पहुंचा और ब्रीफकेस देते हुए बोला. ಏನಂತಂದ್ರೆ ಬ್ರೀಫ್ ಕೇಸನ್ನ
ಕೊಟ್ಟು ಹೇಳ್ತಾನೆ, ಅಂದ್ರೆ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಬ್ರೀಫ್ ಕೇಸನ್ನ ಅವ್ರ ಕೈಗೆ ಕೊಟ್ಟು ಹೇಳ್ತಾನೆ. राजाजी नगर के एक बाबू ने मेरे ऑटो में यहाँ ब्रीफकेस छोड़ दिया है, ಕೃಪಯಾ आप इसे उन तक पहुंचा दे. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ರಾಜಾಜಿನಗರದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ನನ್ನ ಆಟೋದಲ್ಲಿ ಬ್ರೀಫ್ ಕೇಸ್ ನ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತೇನೆ, ಕೃಪಯಾ आप इसे उन तक पहुंचा दे. ನೀವು ಕೃಪೆ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಈ ಬ್ರೀಫ್ ಕೇಸ್ ನ ತಲುಪಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿನೇ ಆಟೋ ಚಾಲಕ್ ಮುರಳೀಧರ್, ಅಂದ್ರೆ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಆಟೋ ಚಾಲಕ ಮುರಳೀಧರ್ ಅವರಿಗೆ कि ईमानदारी पर प्रसन्नता जारी की, ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಮೇಲೆ ಪ್ರಸನ್ನತೆಯನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ಬಿಟ್ಟು ಉಸೆ ಕುಚ್ ಸಮಯ ವಹಿ ರುಕ್ನೆ ಕೋ ಕಹಾ, ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ಇಲ್ಲ ಇರಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾರಂತೆ. ಹಾಗೆ पुलिस विभाग ने संबंधित सवारी बाबू का पता लगाकर उसे पुलिस ಠಾಣೆ बुलवाया. ಸೊ ಪೊಲೀಸ್ ವಿಭಾಗದ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಅಂದ್ರೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಕರೆಸ್ಕೊಂಡು ಉಸೆ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ಬುಲ್ವಾಯ, ಅವ್ರನ್ನ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಬರಕ್ಕೆ ಹೇಳದಂತೆ. वह बेचारा अपने ब्रीफ केस के कोने जाने से काफी चिंतित. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಬ್ರೀಫ್ ಕೇಸ್ ನ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿರುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಬಹಳ ಚಿಂತೆ ಆಗಿತ್ತು, ಯಾಕಂದ್ರೆ ಅದು ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಬ್ರೀಫ್ ಕೇಸ್ ಆಗಿತ್ತು, ಬಹಳ ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. जब उसने थाने में अपना ब्रीफकेस तथा उस ऑटो चालक को देखा तो उसकी खुशी का ठिकाना न रहा. ಸೊ ಅವ್ನು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಬಂದ್ಮೇಲೆ ನೋಡ್ತಾನೆ, ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಅವನ ಬ್ರೀಫ್ ಕೇಸು ಮತ್ತೆ ಅವನ ಆಟೋದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಂತ ಆ ಆಟೋ ಚಾಲಕ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಗತ್ತೆ, ಸಂತೋಷಕ್ಕೆ ಪಾರನೇ ಇರ್ಲಿಲ್ಲ. ಸೊ ಮುರಳೀಧರನ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಖುಷಿ ಆಗತ್ತೆ. पुलिस अधिकारी ने ताने में मुरलीधर को कुर्सी पर बैठाकर हाथ पहनाया और उसकी ईमानदारी के लिए उसकी प्रशंसा की. पुलिस अधिकारी ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ತಾನೇ ಮುರಳೀಧರ್ ಕೋ ಕುರ್ಸಿ ಪರ್ बैठाकर, ಏನಂದ್ರೆ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅಲ್ಲೇ ಮುರಳೀಧರನ್ನ ಕುರ್ಚಿ ಮೇಲೆ ಕೂರಿಸ್ಬಿಟ್ಟು हाथ पहनाया, ಅವನಿಗೆ ಒಂದು ಹಾರವನ್ನ ಹಾಕ್ತಾರೆ. और इसकी ईमानदारी के लिए उसकी प्रशंसा की, इस ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಗೆ ಅವನಿಗೆ ಪ್ರಶಂಸೆಯನ್ನ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ. जिसका ब्रीफ केस था, ಯಾರು ಬ್ರೀಫ್ ಕೇಸ್ ಆಗಿತ್ತಲ್ಲ, उसे ब्रीफ केस वापस लौटाया गया, ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಆ ಬ್ರೀಫ್ ಕೇಸ್ ಅನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ. उस बाबू ने भी ಆಟೋ ಚಾಲಕ की भूरी भूरी प्रशंसा की. ಆ ಬಾಬುನು ಕೂಡ ಆಟೋ ಚಾಲಕನಿಗೆ ತುಂಬಾ ಹೊಗಳಿಕೆಯನ್ನ ನೀಡಿದಂತೆ. खुशी से उसने मुरलीधर को 500 रुपये का पुरस्कार दिया. ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ಅವರು ಮುರಳೀಧರನಿಗೆ 500 रुपये ಏನಂತಂದ್ರೆ 500 ರೂಪಾಯಿಯ ಪುರಸ್ಕಾರವನ್ನ ಕೊಡ್ತಾರಂತೆ. पहले तो वह लेने के लिए तैयार नहीं था. ಸೊ ಮೊದಲು ಅವರು ತಗೊಳಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇರ್ಲಿಲ್ಲ, ಪರಂತು ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಕೆ ಆಗ್ರಹ ಕೆ ಬಾದ್ ಪುರಸ್ಕಾರ ಪ್ರಾಪ್ತಿ ಕಿಯಾ. ಆದ್ರೆ ಪೊಲೀಸ್ ಅವರು ತುಂಬಾ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದ ಆ ಪುರಸ್ಕಾರವನ್ನ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಪಡ್ಕೊಂತಾನಂತೆ. ಕಿತನಾ अच्छा हो ಬೆಂಗಳೂರು ಕೆ ಸಭಿ ಆಟೋ ಚಾಲಕ ಮುರಳೀಧರ್ ಕಿ ತರಹ ಇಮಾನ್ದಾರ್ ಬನೆ. ಸೊ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಾಯ್ತು ಅಲ್ವಾ. ಸೊ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಆಟೋ ಚಾಲಕನು ಕೂಡ ಇಷ್ಟು ಪ್ರಾಮಾಣಿಕನಾಗಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗಿ ಇರಿ, ಇದನ್ನ ಸೂಚನೆ ಕೊಡೋದು ಈ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹದ್ದು. ಸೊ ಆಟೋ ಚಾಲಕ ಎಷ್ಟು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ತಲುಪಿಸ್ತಾನೆ, ಸೊ ನಂತರ ಬ್ರೀಫ್ ಕೇಸ್ ನ ತಲುಪಿಸ್ತಾನೆ. ಹಿಂಗ ಒಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಆಗಿ ಅಂತ. अब हम आगे जाएंगे. हाँ, निम्नलिखित वाक्यों के आगे काल पहचान कर लिखे. ಸೊ ಇದು ಯಾವ ಕಾಲ, भूतकाल है, वर्तमान काल है या भविष्यत काल है. ಸೊ भूतकाल है ಅಂದ್ರೆ ಆಗಿ ಹೋಗಿರೋದು, ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಅಂತಂದ್ರೆ ಈಗ ನಡೀತಿರೋದು, ಆಮೇಲೆ ಭವಿಷ್ಯತ್ ಕಾಲ ಅಂತಂದ್ರೆ ಮುಂದೆ ಬರೋದು. ಅಚ್ಚಾ ಹೀಗೆ. ಸೊ ಇದು ಯಾವುದು ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು. ಮೈನೆ ಸಾಮಾನ್ ಬಾಂಧ, ನಾನು ಸಾಮಾನನ್ನ ಬಂದಿ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಇದು ಭೂತಕಾಲ. ಬಡಿ ಚೋರಿಯಾ ಹೋ ರಹಿ ಹೈ, ಬಹಳ ಕಳ್ತನೆ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಈಗ, ಅಂದ್ರೆ ಏನು, ವರ್ತಮಾನ ಕಾಲ. ಪಹಲೆ ದರ್ಜೆ ಕಾ ಕಿರಾಯ ಲೂಂಗಾ, ಮೊದಲನೇ ದರ್ಜೆಯ ನಾನು ಕಿರಾಯ ಹಣವನ್ನ ಪಡಿತೇನೆ. ಸೊ ಅಂದ್ರೆ ಭವಿಷ್ಯತ್ ಕಾಲ, ಮುಂದೆ
ಅಂದ್ರೆ ನಾನು 2ನೇ ದರ್ಜೆಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಮೊದಲನೇ ದರ್ಜೆಯ ಹಣವನ್ನ ಪಡಿತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಹಾಗೆ ಚೌथा ಡೆಲಿಗೇಟ್ दोपहर को ही ವಾಪಸ್ ಚಲೆ ಗए. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಮಧ್ಯಾಹ್ನನೇ ವಾಪಸ್ ಹೊರಟು ಹೋದ್ರು. ಸೊ ಇದು ಎಲ್ಲಿದೆ? ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮೇರಿ ಚಪ್ಪಲೆ ದೇಖ್ ರಹೆ थे. ನನ್ನ ಚಪ್ಪಲಿಯನ್ನ ನೋಡುತ್ತಿದ್ದರು. ಮೇರಿ ಚಪ್ಪಲೆ ದೇಖ್ ರಹೆ थे, ನನ್ನ ಚಪ್ಪಲಿಯನ್ನ ನೋಡುತ್ತಿದ್ದರು. ಇದು ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ ಇದೆ. ಹಾಗೆ इन कहावतों का अर्थ समझकर वाक्य में प्रयोग कीजिए. ಸೊ ಇದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇದನ್ನ ನೀವು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಬೇಕು. ಕಹಾವತ್ जैसे कहावत जहाँ चाह वहाँ राह ಅಂದ್ರೆ ಇದರ ಅರ್ಥ ಇಚ್ಛಾ ಹೋನೆ ಪರ್ ಉಸೆ ಪಾನೆ ಕಾ ಮಾರ್ಗ ಸ್ವಯಂ ಮಿಲ್ ಜಾತಾ ಹೈ. ನಿಮಗೆ ಆಸೆ ಇತ್ತಂದ್ರೆ ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಸಾಧನೆ ಮಾಡುವಂತ ಆಸೆ ಇತ್ತಂದ್ರೆ ಸೊ ಸ್ವಯಂ ಮಾರ್ಗನೇ ದಾರಿ ಅಂದ್ರೆ ದಾರಿ ತನ್ನಿತ್ತಾನಾಗಿ ತೋರಿಸ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ವಾಕ್ಯ यदि मनुष्य चाहे तो कठिन से कठिन कार्य को भी पूरा कर सकता है क्योंकि जहाँ चाह वहाँ राह. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಮನುಷ್ಯ ಎಷ್ಟು ಕಠಿಣವಾದಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಸಂಪೂರ್ಣ ಮಾಡ್ತಾನೆ. ಸೊ ಯಾವಾಗ ಅವನಿಗೆ ಆಸೆ ಇರತ್ತೋ ಸೊ ಅವಾಗ ಮಾತ್ರ ಅವನಿಗೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿ. ಗುರು ಗುಡ್ ಹಿ ರಹೆ ಚೇಲೆ ಶಕ್ಕರ್ ಹೋ ಗए. ಶಿಷ್ಯ का योगदान तथा पद में अपने गुरुजनों से ऊंचा उठना. ಅಂದ್ರೆ ಶಿಷ್ಯನ ಯೋಗ್ಯತೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಯೋಗ್ಯತೆ ತಥಾ ಪದಮೆ ಅಂದ್ರೆ ಪದದಲ್ಲಿ ಅಪ್ನೆ ಗುರುಜನೋ ಸೆ ಊಂಚಾ ಉಟ್ನ ಏನಂತಂದ್ರೆ ತನ್ನ ಗುರುಗಳಿಗಿಂತನೂ ಕೂಡ ಎತ್ತರವಾಗಿ ಬೆಳೆಯೋದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ. ಸಚಿನ್ ಅಪ್ನೆ ಗುರು ರಮಾಕಾಂತ್ ಆಚಾರ್ಯಕರ್ ಸೆ ಬಿ ಜ್ಯಾದಾ ಯಶ್ ಕಮಾಯ. ಸಚಿನ್ ಅಂತ ಒಬ್ಬ ಹುಡುಗ ಗುರು ರಮಾಕಾಂತ್ ಆಚಾರ್ಯಕರ್ ಅವರಿಗಿಂತನೂ ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ ಯಶಸ್ಸನ್ನ ಪಡಿತಾನಂತೆ. ಸಚ್ ಕಹಾ ಹೈ ಗುರು ಗುಡ್ ಹಿ ರಹೆ ಚೇಲೆ ಶಕ್ಕರ್ ಹೋಗೆ. ಏನಂತಂದ್ರೆ ಗುರು ಬೆಲ್ಲನೇ ಆಗಿದ್ರು ಚೇಲೆ ಏನಂದ್ರೆ ಅವರ ಶಿಷ್ಯ ಸಕ್ಕರೆ ಆದ್ರು ಅಂತ ಅರ್ಥ. ಹಾಗೆ ಜೈಸಾ ದೇಸ್ ವೈಸಾ ಬೇಸ್. ಜಹಾ ರಹನಾ ಹೋ ವಹಿ ಕಿ ರೀತಿಯೋ ಕೆ ಅನುಸಾರ ಆಚರಣ ಕರ್ನ. ಸೊ ನೀವು ಎಲ್ಲಿ ಇರ್ತೀರೋ ಅಲ್ಲಿ ಅದರ ರೀತಿಗಳು ಹೇಗಿದೆ ಅದರ ಅನುಸರಣವನ್ನ ಆಚರಣೆಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಭಾರತ ಪರ್ ಅನೇಕ ಜಾತಿಯೋನೆ ಆಕ್ರಮಣ ಕಿಯಾ. ಭಾರತದ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಜಾತಿಯವರು ಆಕ್ರಮಣವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಬಾದ್ ಮೇ ವೇ ಭಾರತ ಕೆ ಲೋಗೋ ಕೆ ಬೀಚ್ ಕುಲ್ ಮಿಲ್ ಗಯೆ. ಸೊ ಅದರ ನಂತರ ಅವರು ಭಾರತದ ಜನರ ಜೊತೆ ಸೊ ಅವರು ಜೋಡಣೆ ಆದ್ರು. ಜೈಸಾ ದೇಶ್ ವೈಸಾ ವೇಷ. ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ದೇಶ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅದು ಅವರ ವೇಷ. ಹಾ निर्बल के बल राम. जिसकी सहायता कोई नहीं करता उसकी सहायता भगवान करते हैं. निर्बल के बल ರಾಮ है. ಸೊ ಯಾರ ಸಹಾಯ ಯಾರು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಸಹಾಯ ದೇವರು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಜಿಸ್ಕಾ ಕೋಯಿ नहीं होता उसके भगवान होते हैं. ಯಾರಿಗೆ ಯಾರು ಇರೋದಿಲ್ವೋ ಅವರಿಗೆ ದೇವರು ಇರ್ತಾನೆ. ಸಚ್ है निर्बल के बल राम. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ನಿರ್ಬಲದ ಬಲ ರಾಮ ಅಂತ. ನೆಕ್ಸ್ಟ್ बंदर क्या जाने अदरक का स्वाद. मूर्ख को ऐसी वस्तु मिल जाना जिसका महत्व वह नहीं समझता. ಮೂರ್ಖನಿಗೆ ಒಂದು ರೀತಿಯ ವಸ್ತು ಸಿಗತ್ತೆ ಅದರ ಮಹತ್ವನೇ ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಿರೋದಿಲ್ಲ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಅಂದ್ರೆ ಮಂಗನಿಗೆ ಶುಂಠಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟ ಆ ಮಂಗನಿಗೆ ಏನ್ ಗೊತ್ತಿದೆ ಅದರ ಸ್ವಾದ ಅಲ್ವಾ. ಆ ಶುಂಠಿಯಿಂದ ಎಷ್ಟು ರೋಗದ ನಿವಾರಣೆ ಆಗತ್ತೆ, ಎಷ್ಟು ಅದರಿಂದ ಸಹಾಯ ಆಗತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. यहाँ देख लीजिए रमेश खुद तो कला के बारे में जानता नहीं है. सो रमेशನಿಗೆ ಅವನಿಗೆ ಕಲೆ ಬಗ್ಗೆನೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. इसलिए जब भी उसे कला संबंधी कोई चीज दिखाओ तो उसमें कमियां निकालता रहता है. सो ಅದರಿಂದ ಅವನಿಗೆ ಕಲೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಯಾವುದೇ ವಿಚಾರವನ್ನ ವಸ್ತುವನ್ನ ತೋರಿಸಿದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇರೋದಿಲ್ಲ. ಸಹಿ ಕಹಾ ಹೈ ಬಂದರ್ ಕ್ಯಾ ಜಾನೆ ಅದ್ರಕ್ ಕಾ ಸ್ವಾದ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳಿದರೆ ಮಂಗನಿಗೆ ಏನೇ ಗೊತ್ತು ಶುಂಠಿಯ ಸ್ವಾದ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಹಾಗೆ ಹಾತಿ ಕೆ ದಾಂತ್ ಕಾನೆ ಕೆ ಔರ್ ದಿಕಾನೆ ಕೆ ಔರ್. ಅಂದ್ರೆ ಇದರ ಅರ್ಥ ಏನಂತಂದ್ರೆ ಕತನಿ ವ ಕರ್ನಿ ಮೇ ಫರ್ಕ್ ಹೋನಾ. वाक्य आजकल के नेताओं का विश्वास नहीं. इनके दांत तो दिखाने के और होते हैं और काने के और होते हैं. सो हाथी के दांत काने के और दिखाने के हो रहे
ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ನೇತೆಗಳ विश्वास नहीं ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆನೇ ಇಲ್ಲ. इनके दांत तो दिखाने के और होते हैं और खाने के और होते हैं. ಸೊ ಹಲ್ಲುಗಳು ತೋರಿಸೋದು ಒಂದು ಕಡೆ, ತಿನ್ನೋದು ಒಂದು ಕಡೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ಮಾತಾಡೋದು ಒಂದು ಕಡೆ, ಅದರ ಉಪಯೋಗ ಮಾಡೋದು ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಅಂತ. ಹಾಗೆ दिए गए निर्देशानुसार वाक्य बदलिए. मेरे पास चप्पल नहीं थी. वर्तमान कालದಲ್ಲಿ मेरे पास चप्पल नहीं है. नेक्स्ट एक बिस्तर की चादर गायब है. ಇದು ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿ एक बिस्तर की चादर गायब थी. नेक्स्ट उसमें पैसे तो नहीं थे. भविष्यत कालದಲ್ಲಿ उसमें पैसे तो नहीं होंगे. नेक्स्ट कोई उठा ले गया होगा. वर्तमान काल में कोई उठा लेता है. वह धूप का चश्मा लगाए थे. भविष्यत कालದಲ್ಲಿ वे धूप का चश्मा लगाएंगे. सुबह मुझे लौटना था. भविष्यत कालದಲ್ಲಿ सुबह मुझे लौटना होगा. नेक्स्ट ईमान गुण के सामने सही चिन्ह और बेईमान गुण के सामने गलत चिन्ह लगाइए. दूसरे लोगों की वस्तुओं को वापस पहुंचाना, चोरी करना, रास्ते में मिली वस्तुओं को पुलिस स्टेशन पहुंचाना, काम चोरी करना, बगल में चोरी, मुंह में राम राम करना, झूठ बोलना, नेक मार्ग पर चलना, जानबूझकर गलती करना, बहाना बनाना, सच बोलना, ये सब क्या है? सही है, गलत, सही गलत, ये सब यहाँ पर दिए गए हैं. आगे देख लीजिए. समय पर काम पूरा करना सही है, ये धोखा देना गलत है. जालसाजी करना धोखा ये गलत है. चोरी बाजारी और मिलावट करना गलत है. निष्ठा से कार्य करना सही है. भ्रष्टाचार में शामिल होना गलत है. सेवा भाव से दूसरों की सहायता करना सही है. देश के प्रति सच्चा अभिमान रखना सही है. सच्चे भाव से बड़ों का आदर करना सही है. अपने सहपाठियों के साथ भाईचारे का व्यवहार करना सही है. ये सब यहाँ पर उत्तर है. आगे देख लीजिए पाठ का सारांश. लेखक अपने को ईमानदार नहीं मानते, परंतु लोग उन्हें ईमानदार मानने लगे. लेखक को पत्र मिला. आप देश के प्रसिद्ध ईमानदार हैं. हम एक ईमानदार सम्मेलन करने जा रहे हैं, अतः आप इस सम्मेलन का उद्घाटन करें. आपको आने जाने का किराया दिया जाएगा. आवास व्यवस्था होगी. आपके आने से उद्यमान ईमानदारों को प्रेरणा मिलेगी. आखिर लेखक गया इसलिए नहीं कि वह ईमानदार है, उसे कुछ लेना देना नहीं था, पर उन लोगों ने उसे राष्ट्रीय स्तर का ईमानदार माना ही क्यों. खैर ಏನಂತಂದ್ರೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಹರಿಶಂಕರ್ ಪ್ರಸಾಯನ ಬರಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ವರ್ಣನೆ. ಸೊ दूसरा सारांश. स्टेशन पर उनका भव्य स्वागत किया गया. उन्हें एक शानदार होटल में ठहराया गया जहां और भी कई लोग थे. लेखक ने अपने कमरे को ताला नहीं लगाया. उद्घाटन शानदार हुआ. लेखक ने करीब 1 घंटे तक भाषण दिया. उसके बाद लोग जाने लगे. लेखक से लोग बातें करने लगे. जब वह चप्पल पहनने गया तो उनकी चप्पलें गायब थी. बदले में फटी पुरानी चप्पल पहनकर आया. उन्हीं के कमरे में जो डेलीगेट थे उन्होंने ही उनकी नई चप्पलें पहन रखी थी. वे लेखक को समझाने लगे कि चप्पलें एक ही जगह नहीं छोड़नी चाहिए क्योंकि चोरी हो जाती है. एक ही जगह जोड़ी रहेगी तो कोई पहनकर चला जाता है. लेखक ने उनसे कहा, अच्छा है कि आपकी चप्पलें नहीं गई. उसके बाद फिर लेखक ने देखा कि बिस्तर की चादर गायब है. दूसरे दिन गोष्ठियों से लौटा तो 2 और चादरें नहीं थी. दूसरे दिन बैठक में जाने के लिए धूप का चश्मा ढूंढा तो नहीं मिला. बात फैल गई. इसी समरा बगल वाले कमरे से आवाज आई, मेरा ब्रीफ केस कहाँ चला गया. बैठक में 15 मिनट चाय की छुट्टी थी. लोग कहने लगे, बड़ी चोरियां हो रही है. आपका धूप का चश्मा ही चला गया. वह खुद धूप का चश्मा लगाए हुए थे. जो लेखक का ही था वह बड़े ही इत्मीनान से बैठे थे. सो तीसरे दिन कुछ ठंड थी. लेखक ने सोचा कि कंबल ओढ़ लूं, पर कंबल भी गायब था. फिर हल्ला हुआ. स्वागत समिति के मंत्री आए. मंत्री कार्यकर्ताओं को डांटने लगे, कितनी चोरियां हो रही है. यहाँ ईमानदारों का सम्मेलन है, बात बाहर जाएगी तो कितनी बदनामी होगी. कार्यकर्ताओं ने कहा, हम क्या करें, डेलीगेट इधर उधर जाए तो क्या हम उन्हें रोके. मंत्री ने कहा, पुलिस को बुलाकर सबकी तलाशी ली जाएगी.
लेखक ने समझाया, ऐसा मत कीजिए। ईमानदारों के सम्मेलन में पुलिस ईमानदारों की तलाशी ले, यह अशोभनीय बात होगी। एक कार्यकर्ता ने कहा, तलाशी किनकी लेंगे? आधे डेलीगेट तो किराया लेकर वापस चले गए हैं। रात को पहनने के कपड़े लेखक सिरहाने दबाकर सोया। नई चप्पलें और शेविंग का डिब्बा बिस्तर के नीचे दबाया। सुबह निकलना था, उन्होंने सामान बांधा। मंत्री ने कहा, परसाई जी स्वागत समिति के साथ अच्छे होटल में भोजन करेंगे। अब ताला लगा देते हैं, पर ताला भी चुरा लिया गया था। इसके लिए ईमानदार के सम्मेलन के ईमानदार के सम्मेलन के व्यक्ति हरिशंकर परसाई जी क्या करते हैं, ऑटो रिक्शा को बुलवाकर रेलवे स्टेशन को जाते हैं, क्योंकि अगर मैं ही रुका तो मुझे ही चुरा लिए जाएंगे। तो बच्चों, यहाँ पर संपूर्ण रूप से ईमानदारों के सम्मेलन व्यंग्य रचना हरिशंकर परसाई का रचित है। सो इसे संपूर्ण रूप से अभ्यास भी बताई गई हूँ, तो शायद यह सब आपको समझ में आया होगा। तो मेरी ओर से आप सबको धन्यवाद।